हा हॅलो. हा अरे ते अधिकारी येणार आहेत ग्रामपंचायतमध्ये. हा त्यांना जरा पाणी बिणी थंड बिंड आणून दे बरं का. ते रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं ना, ते पाणी करायला येणार आहेत. हा हा ठीक आहे. अहो सरपंच माझा नवरा पळून गेला कुठंतरी. माझा नवराच नाही घरी. कधीपासून गेला? अहो कालपासून गेलाय, कुठे गेलाय काय माहित नाही मला. कालपासून पळून गेला? हा ना, सगळीकडे शोधलं जरा, कुठं सापडा नाही गेला. काय भांडण झालं तर काय? ते का आमच्यासारखं चालू असं दारू पिते म्हणजे. असं आहे का? हा ना, दारूच पिते आहो ती. ऐकतच नाही सांगितलेलं. हा माग तू दोनदा आली होती तेव्हा आलता भांडण. तुम्ही समजून सांगितलं होतं ना. सांगितलं होतं मी, घरी येऊन समजून सांगितलं होतं त्याला. तेवढं 2 दिवस शांत बसते, ते सध्याचे आहे तेच आहे. असं हो, कुठे गेलाय काय माहिती. लय टेन्शन आलंय बघा मला, तर कुठे गेला असं काय माहिती. त्यावेळेस तू म्हणली होती मारतोय, पण आता नाही मारीत. आता मारत नाही पण लय भांडतय मला. अवघडच आहे बा. अवघड म्हणजे काय सांगू तुम्हाला. तू कुठं कामाला येते काय? खुरप पण हा नाही काही कामाला गेले, इकडे आहे तुमच्याकडेच. मला आता येते मग येते ना, आता येते मग काही यायला तयारच नाही. कुठं फोन करून नाही पाहिलं का? फोन केलता ना, गावामध्ये सांगितलं सर, पण म्हणजे कुठंच नाही, कुठं गेलाय काय माहिती म्हणले. दिसला नाही म्हणले आम्हाला सकाळपासून. अवघडच काम आहे. माझा नवरा आला. नवरा आला? लय अवघड झालं माझं, लय अवघड झालं. काय झालं रे? माझी बायको सापडत नाही सरपंच, आता काय करावं? कुठं कुठं नाही शोधलं तिला, अख्ख्या गावात शोधलं मी, दिसलीच नाही. तू घरी होता का? घरी आत्ता घरी गेलो तुम्ही. आत्ता घरी गेला? कधीपासून? आता दिसली नाही मला बायको. काल होता का तू घरी? नाही, कालही नाही. आणि तू आता घरी गेला आणि बायको लगेच हरवली. गेली असेल कुठं कामाला? नाही कामाला जात नाही, घरी गरीब माय वाट बघत पाहिजे होती बसून, मला दिसली नाही म्हणजे ती गेली कुठं तरी. हा तू फार मोठं काम करून आलाय, तुझा सत्कार करायला पाहिजे होता ना तिने, आहे की नाही? हा नालाय का? बायको आहे माझी इथं. हा इथं कस काय आली काय तू? बघा सरपंच, कस काय आली? तुझी दारू प्यायची खोड काय जात नाही? हा नालाय का? जोडीदाराने पळली. जोडीदाराने पाजली होती. अरे ती बघ, तिच्या हातात खुरपत, तिथं खुरपत. ती म्हणते माझा नवरा 2 दिवस झाले घरी नाही. हा 2 दिवस झाले तू घरी नाही. हा जोडीदारासंग फिरायला तुला जोडीदार सोडायची की नाही? नाही ते एक काम कर, तू त्याला सोडून दे. आम्ही तर ते तुम्हाला सोडून माहिती का. हा तुझा निघून. बस तुम्ही एकटेच आता हा नाही जोडीदाराला जमणार, घेऊन. जमणार नाही. बाईशी तर हे बस ग, थांब थोडा वेळ, थांब. त्याला आहे ना जरा त्या नीटच करू आपण, नाही तर मग जाऊ दे, मग दे सोडून. तुला दुसरा नवरा करून देतो. अजूनही काय पोरबाळ नाही झालेलं तुला, हा. बरोबर आहे की नाही? हो, नको माझं लय जीव आहे. तू झालाय जीव आहे. ती इकडे माझ्याकडे आली, ती म्हणली माझा नवरा 2 दिवस झाले गायब आहे. बघा मग किती जीव आहे, मी 2 दिवस दिसलो नाही. काय करावं बाई त्या तडांना, मला काही समजतच नाही. तेवढं पुढे दारू पिले की त्यांना माहिती. हा दारू अवघड उतरली की कंडिशन आहे बा. सरपंच, आता घ्या तिसरं गिराय. काय झालं माहिती का तुम्हाला? काय माहिती बायको पळून गेली राव. सरपंचानी गावातले काम करायचे का नाही करायचे ग्रामपंचायतचे? अहो पण तुम्ही सरपंच, कोणाचा नवरा पळून जातो, कोणाची बायको पळून जाते, कोणाच्या मेट्या चोरीला जातात, मी कोणाची. तुम्हाला खरं सांगू, पाया पडतो सरपंच, मला बघू लागल राव बायको. हा तुम्ही ऐका राव, बायको पळून गेली माझी. मग काय दुसरी करायची का आता? भेटन का मला दुसरी? लाज वाटते का? 2 पोर आहेत ना. हा असू द्या राव, मग मी काय असं राहायचं का सरपंच? दुसरी तुम्ही बायको माझ्या करायची जीवा म्हणून. भावाची येतं का नाही बघ पेताड्याची कंडिशन बघा. हा? काय सरपंच? माय कृपा करा बा, माय बायको आणि- सांभाळून द्या. नशीब चांगलं, मी गावातली दारू 3 वर्षापासून बंद केली विकायची. हा ना. हे पेताड तिकडे जाऊन पिऊन देते. सरपंच, आम्ही बाहेरून पिऊन येतोय, गावात नाही पित, अजिबात नाही. काय करायचं आता? अहो, आमचा भरपूर टाइम जातो प्यायला जायला. असं दुसऱ्या गावातून पाय पाय आलो मी, तेव्हा बायको गेली. नाही, तुम्हाला काय करू आता? तुम्ही पिऊन आले का, आता एक मोठा जाळीचा पिंजराच करतो. आले की पेताड त्यात कुंबून देतो. आता तेच करतो. म्हणजे गाडी नेऊन आणून सोडायला जाणार का? आता काय झालं मग? तुम्हाला काय सांगू. पायी पायी जमा करून 2 शेळ्या घेतल्या. सरपंच माझ्या शेळ्या हरवल्या, आता काय करू मी सरपंच. एक काम करायचं, पोलीस स्टेशनला जायचं, तेवढी कंप्लेंट देऊन टाकायची. शेळ्याची कंप्लेंट सरपंच आज शेळ्या चोरी गेल्या, तुम्ही कुठे होत्या? मी करत होते सरपंच. तुम्ही तर नाही नेल्या. आम्ही काय नेऊ सरपंच? काय होती का? शेळी काय होती का? एक काय होती, एक गोरी होती सरपंच. तुला माहिती नाही, एकीला 2 करते होते का?
बरोबर यांच्याच होत्या त्या शेळ्या चालत्या म्हणल्या आम्ही गावाला चाललोय. हॅलो हा पोलीस स्टेशन. हा ते काय झालं ते शांताबाईच्या 2 शेळ्या चोरीला गेल्या, चोराही सापडले तिथं, ते कबूल झाले तिथं. हा येऊन ताब्यात घ्या त्यांना. हॅलो सरपंच अहो, लय जीवाच्या वाटून. अरे एकच चोर सापडलं नाही, यांना माहिती आहे ना शेळ्या हे कबूल झाले. शांताबाई शेळ्या चारतानी पाहिजे होत्या. बरं झालं तुमच्यामुळे 2 चोर ते तरी काय? सापडले. हा मग 2 चोर सापडले. सरपंच तुम्हाला खरं सांगू का, दादा आले का? आलो आलो आयला बरं झालं. दादा पॅन्ट काय केली आज? ती धुवायला टाकली सर. आयला, कसं बेल्टही नाही पॅन्टही नाही काहीच नाही. धुवायला टाकली आणि ते बेल्ट कसं आहे, तुम्ही फोन लावला अर्जंट हा. कसं पळत आलो मी लगेच. बर काय झालंय या शांताबाईच्या 2 शेळ्या चोरीला गेल्या. हा. हा आणि यांनी चोरल्या त्या, यांना माहिती सगळे यामध्ये पांढरी होती काळी होती आणि काय. सरपंच एक खरं सांगू का तुम्हाला, हा ते काय झालं यांच्या 2 शेळ्या आहे का, हा 2 शेळ्या आहे ना हम्म. ह्यांच्या मालकाने इकून टाकल्यात. त्याचाच खर्च आम्हाला केला हो, गुत्तीवर बसला सांगू नको मानला होता कोणाला. म्हणजे कोणला खर्च केला आम्हाला खरं? शेळ्या यांच्या मालकाने इकल्या, गुत्तीवर भेटला. हा म्हणजे यांच्या मालकाने चोरल्या, काहीच अडचण नाही. तुमच्या मालकाची नावाची कंप्लेंट देणार का? द्या 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 द्या. आम्ही कस काय कोणीतरी लय- अरे शांते द्या म्हणजे मी काय झालं तू जा पोलीस स्टेशनला तुझ्याच नवऱ्याची कंप्लेंट कर. याने माझ्या शाळेत तू कष्टाने घेतल्या होत्या ना, हा खुरपायला जाऊन कामाला जाऊन घेतल्या होत्या ना, तुझ्या नवऱ्याचीच कंप्लेंट कर, मरू दे त्याला. आणि गुत्त्यावर दारू पिऊन यांना काय 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 केलं. सांगू नका मानला, प्या काय प्यायची तुम्हाला खर्च केला मग आणि तुम्हाला त्या शेळ्यांचे कलर कसं काय माहित झाले. कळलं. मग आता आम्ही गावात काय मिळत सरपंच, बोलत होता प्यायच्या वेळेस काय जादा झाली. हा म्हणला पैसेच नव्हते. हम्म. मी काय केलं, माझ्या बायको गेली तिकडे बाहेर, शेळ्या आणल्या होत्या काळी बुरकी आई होती, मग इकडे म्हणला बघ तुझं नाव बघ तुझं करता नाव तुम्ही हा? हा किती नालायक माणूस आहेत तुम्ही हा? तुम्हाला कळतं तुला का दारू काय पैसे करतो, काय सोडायची नाही का? दादा हो. ही मीच कंप्लेंट देतो. चांगलं हे ऐका ना, हे दारू पिऊन गावात धिंगाणा करते, हा. शांतता भंग करतात बर का. हम्म. हा आणि ह्या दोघांना द्या दोघं घेऊन बंद करतात आदल घडू दे. बंद करतात. तरी त्या शेळ्या नाही तोडल्या पण तुम्हाला म्हणजे पेल्यामुळे आत टाकायची काय हा आम्हाला? पेल्यामुळे आत टाकायचं. नाही, सरपंच. सोडून देता का प्यायची? हा. आता नाही पेणार, पाया पडतो सर, खरंच नाही पेणार, नक्की नाही प्यायचं म्हणतो. नाही पेणार. जाऊ दे नका पाठवू. नको ना घ्या बायकोचा जीव. काय तर आहे. ए, बाय. नवरा बायको माझ्या बायकोचं बघा ना, काय कर पळून गेली. येईन ती कुठं नसेल गेली, दारू पितोय म्हणून वाईट गुण गेली, येईन ती घरी. हा जा जाऊ का? जा आणि जा तुझ्या नवऱ्याची कंप्लेंट दे. चला आपण येऊ का कंप्लेंट सर? देऊ. हा हा, चला हा. चला बाई. काय शिने बोटा केला सरपंच आता काय तुझं तो माझा नाही का बॉयफ्रेंड, कोण? तो मया, हा त्याने ना दुसऱ्या मुली बरोबर लग्न करतोय. तो चला तुम्ही त्याचं लग्न थांबवा, मला त्याच्या बरोबरच लग्न करायचंय. मला काही मोकळा श्वास घेऊन द्यायचा का नाही. आताचे 4 गिरायक गेलेत. हा, नुसता त्रास माझ्या डोक्याला. पण हा? मी काय केलंय? कशाला बॉयफ्रेंड कशाला काय लागतो रे. हा? अहो, माझं तुला मी खूप काय प्रेम- करतो, जाऊ दे मरू दे करू दे, तुला दुसरा नवर देऊ बघतो मी. नको, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. तुम्ही चला ना, तुम्ही त्याचं लग्न थांबवा. तेव्हा चालला. ए बाया इकडे इकडे. हा बोला ना सरपंच. कोणत्या पुरी बरोबर लग्न? प्रेम हिच्या बरोबर केलं लग्न, दुसरी बरोबर करतो मी काय माझ्या घरच्या पुढे मी जात नाही त्याच्यामुळे मग असं ना. हा. काय तू जात नाही जाऊ दे, पण तुला आणखी काय माहिती की याचं. काय अरे हा दुसऱ्या म्हणजे 2 पुरी आहेत. एकी बरोबर तिकडे बसतो त्या गार्डन मध्ये, एकी बरोबर फिरायला जातोय आणि रोज दारू पितोय. त्याचे जोडीदार मला येऊन सांगतात मारणाचं पितोय, तुझं लग्न झालं असं होईल बरं का. सोडून दे, तुला मी चांगला नवर देऊ बघ तू. अरे मला वाटलं नव्हतं तू असं असशील म्हणून. बरं. किती विश्वास ठेवला मी. बरं झालं त्यात आणि सरपंचांनी, तू त्याचा अवतार बघ का झालाय. बघ बरं झालं सरपंचांनी मला सांगितलं. आणि खरं. कशाचं प्रेम आणि कशाचं काय, तुला मी चांगला नवर देऊ. मी पण प्रेम करतो. हा तू गप्प सगळं बस प्रेम आता करशील. आता गप काय बोलू नको. लक्षात आलं का, हे डोक्यातून फॅड काढून टाक. प्रेम बिम काही नसतं. हे आंधळ प्रेम सोडून दे. हे पेताडे. एक काम कर, तू दुसरा चांगला नवर बघून देतो, याच्या नाहीत नको बघू. हे पडे तू हट याचा नाच सोडून. हा 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 चला येऊ का मग. हा याचा विषय सोडून दे आता लगेच. हा बरं झालं तुम्ही हा. सांगितलं मग मला. तुला काही माहिती घेत होते की नाही तुम्ही काय. अरे त्याचे जोडीदार आहेत ना, इथे माया इकडे जाऊन पिऊन पडला, माया तिकडे संध्याकाळच्या वेळेस, आणि दिवसात तुला येऊन चांगल्याच भेटत असेल, संध्याकाळी पितोय.
चालेल ते विषय त्या सोडू हं? हो हो चालेल चला. मी तुझ्या घरी चक्कर मारेन हो हं? हो हो. बघू येते तुला मग. सोयरी बघतो चांगली हो हं? येते चालेल ये. काय बघ कोणाच्या काय समस्या मीच निघून जातो हा.